आता पाणी येत नाही असं नाही, गेल्या वर्षभरापासून दावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 2 वेळा मी स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं। मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका, तुम्हाला सकाळी 4 तास संध्याकाळी 3 तास खूप दिशेने पाणी देणार। पण ते काय 2 वेळा लेखी दिलं पण त्याप्रमाणे ते काही वागले नाही। त्याच्यानंतर पुन्हा आम्ही गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता, भरपावसात आणला होता, तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार, आम्ही असं बुस्टर लावणार आहे, असं तिथे वॉल लावणार आहे आणि दावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार। तो कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन पाळत नाही आणि त्यामुळे आज नाईलाज असतो या आमच्या परिसरातले जो शारदानगर म्हणून आहे ते शारदानगर आणि दावडी परिसराला एवढा पाण्याचा प्रश्न आहे का 4-4 दिवसांनी पाणी, तोही 1 तास पाणी येतो आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी झालेली आहे लोकांची का काही लोकांचे तर निव्वळ पगाराच्या पाण्या टँकर विकत घेऊन त्याच्यावर जातात, हैराण झालेले आहेत लोक। आणि त्यामुळे नाईलाज असतो आज सर्व नागरिकांच्या वतीने आज इथे MIDC वर मोर्चा आणण्यात आला आणि या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलंय। ते लेखी आश्वासन आता हे जवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला 4थी वेळ आहे आणि ह्या आश्वासनानं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर नागरिक जो काही निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी MIDCचे अधिकारी आणि KDMCच्या अधिकाऱ्यांची असणार। त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे रोखू शकणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे आज पाणी जीवन आहे आणि या पाण्याच्या तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं 3 वेळा ओव्हरफ्लो झालं, पाणी सोडलं आणि तरी तिथे दावडीला पाण्याचा प्रश्न म्हणजे एवढा परत रास्ता रोको असेल, उपोषणाचा 2 वेळा आम्हाला बसून दिला, उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल, जे काय नागरिक इथला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही जो शब्द दिलेला आहे जर तो हा शब्द त्यांनी नाही पाळला आता ह्या MIDCच्या ऑफिसला आपण टाळा मारूया आणि इथंच उपोषणला बसणार, अमरण उपोषण करणार। सगळ्या दावडीवासी मिळून इथं आम्ही सगळे उपोषणला बसणार आहे। एकही ऑफिसरला MIDCच्या ऑफिस मध्ये जाऊ देणार नाही। यांची फक्त आता आपण 8 दिवस वाट बघणार आहे। जर यांनी नाही केलं 8 दिवसानंतर आम्ही सगळे इथं उपोषणला बसणार आहे, टाळा मारू कोणालाही एक ऑफिस मध्ये आतमध्ये घुसू देणार नाही।